गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला एक सस्पेन्स अखेर आज संपला। माणिकराव कोकाटे जेलमध्ये जाणार की नाही जाणार याचं उत्तर शेवटी आज न्यायालयानंच दिलं। आणि उत्तर काय होतं? उत्तर हे होतं की कोकाटेंची जेलवारी तुर्तास टळली। आता या तुर्तास शब्दामध्ये मात्र पुढचा सस्पेन्स, कारण कोर्टानं कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये। म्हणजे कोकाटेंना सत्र न्यायालयानं, नाशिक सत्र न्यायालयानं जी 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे ना, ती कायम आहे। हां, पण ती शिक्षा त्यांनी भोगायची की नाही, आणि जर भोगायची असेल तर ती कधी भोगायची याचं उत्तर काही मिळालेलं नाहीये। ते उत्तर न्यायालय जेव्हा हे केस ऐकेल तेव्हा मिळेल। न्यायालयाचा दिलासा म्हणजे आज जो काय न्यायालयाचा दिलासा मिळालेला आहे कोकाटेंना, तो मिळेपर्यंत कोकाटे लीलावती हॉस्पिटलची सेवा घेत राहिले। अर्थात ते सगळं आपल्या राजकीय नेत्यांच्या चतुरपणाला साजेसच म्हणा ना, पण कोकाटेंच्या प्रकरणातला खरा सस्पेन्स हा त्यांची जेलवारी नव्हताच। कोकाटेंच्या प्रकरणातला खरा सस्पेन्स होता ते त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी। गरिबांचे 2 फ्लॅट्स लाटण्यासाठी कोकाटेंनी जे काही खोटे नाटे उपद्व्याप केले, ते उपद्व्याप तब्बल 30 वर्षांनंतर त्यांची आमदारकी खाणार की नाही खाणार हा या प्रकरणातला खरा सस्पेन्स। आणि तो सस्पेन्स काही कोर्टानं आजही संपवलेला नाहीये, कारण कोर्टानं तो चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकललाय। म्हणजे काय? म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीचा निकाल आता राहुल नार्वेकर लावणार। शिक्षा झाल्यावर गोंधळ सुरू झालाच होता, तेव्हा दुसऱ्या दिवशी कोकाटेंची खाती काढून घेतली। तिसरा दिवस येईपर्यंत कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा शेवटी घेतला। त्यामुळे आता कोकाटेंच्या आमदारकीचा जो निकाल लावायचा आहे त्याला अध्यक्ष किती उत्सुक असणार हाही प्रश्न आहे। तसं जर कोकाटे विरोधी पक्षात असते तर हा प्रश्न आपल्याला विचारावाच लागला नसता, कारण आतापर्यंत कोकाटे माजी आमदार घोषितही झाले असते। पण कोकाटे पडले सत्ताधारी पक्षाचे नेते, त्यामुळे असे प्रश्न उपस्थित होतात। पण तुमच्या माझ्यासाठी, आपल्यासाठी हा प्रश्न त्याहीपेक्षा मोठा आहे। ज्या गरिबांसाठी काम करायच्या शपथा खायच्या, त्याच गरिबांची घरं लाटणारे मंत्रिपदापर्यंत पोहोचतात, हे आपलं वास्तव बनलंय। माणिकराव कोकाटेंच्या निमित्तानं अशा एका मंत्र्याचा बुरखा फाटलाय, पण असे शेकडो माणिकराव तयार करणारी जी व्यवस्था आपण पोचतोय ना, तिचं काय करणार हा या प्रकरणातला सगळ्यात कळीचा प्रश्न आहे। बोलूया त्याच्यावर।